नमस्कार मित्रांनो, काल एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ती आहे आदिवासी विभागाची चौकीदार या पदाची. चौकीदार या पदासाठी काय पात्रता आहे, परीक्षा पद्धती काय असणार आहे, कोण परीक्षा घेणार आहे, कोण त्यासाठी पात्र आहे, नेमक्या अटी काय आहेत, शर्ती काय आहेत, याची सगळी सविस्तर माहिती पीडीएफ स्वरूपात अभ्यास मंडळाच्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे. पण या तत्पूर्वी आपण समजून घेऊया ही परीक्षा पास होण्यासाठी नेमकं काय लागणार आहे, पे स्केल काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे, तुम्हाला जॉब नेमका काय करायचा आहे, पेमेंट किती असणार आहे, हे सगळ्या बाबी आज आपण समजून घेऊयात अभ्यास मंडळाच्या ह्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर किंवा विविध प्लॅटफॉर्मवर तुम्ही जिथून बघत असाल त्याच्यावर. ठीक आहे. आदिवासी विभागाची चौकीदार पदाची 416 पदांची जाहिरात आहे आणि अभ्यास मंडळाच्या वतीने मै भी चौकीदार हा 2019ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅम्पेन चालू केला होता. त्यावर आधारित ही एक बॅच आहे. अत्यंत स्वस्त दरात आहे, तुम्हाला तुमच्या खिशाला परवडेल अशी आहे. साधारणतः त्यामध्ये टेस्ट सिरीज आणि बॅच अशी वेगवेगळी आहे. जर तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल की आपल्याला फक्त टेस्ट सिरीज लागते तर तुम्ही टेस्ट सिरीज घ्या. तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला टेस्ट सिरीज पण हवी आणि बॅच पण हवी तर दोन्हीही तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. दोन्हीही अभ्यास मंडळाच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. अत्यंत नाममात्र शुल्क आहे. त्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे तुम्ही परीक्षेत पास झाला पाहिजेत, योग्य तुम्हाला मार्गदर्शन मिळालं पाहिजेत आणि परीक्षा पद्धती उदाहरणार्थ ऑनलाईन आहे तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीप्रमाणे त्यामधले मार्क किती आहेत, कशा पद्धतीने तुम्ही सोडतात हे सगळं स्ट्रक्चर तिथे उपलब्ध असेल. पुढचे जे व्हिडिओ असतील किंवा पुढचे जे लेक्चर असतील तर ते आपल्या अभ्यास मंडळाच्या ऍपवर उपलब्ध होतील. तोपर्यंत तुम्ही अभ्यास मंडळ ऍप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. बघूयात अभ्यास मंडळाचा हा एक पॅटर्न आहे. साधारणतः परीक्षा पद्धती ही आयबीपीएस पॅटर्न प्रमाणे होणार आहे. त्यानंतर आयबीपीएस पॅटर्न ऑनलाईन एक्झाम स्वरूपातले होणार आहे. ठीक आहे. चला हे नंतर बोलूयात, आपण जाहिरातीवर नंतर चर्चा करूयात. आदिवासी विभागाची जी काही चौकीदार पदाची भरती आहे ती साधारणतः 416 पदांसाठी आहे. 416च पदं आहेत का, त्यापेक्षा जास्त पदं वाढणार आहेत का? बहुतांशी विद्यार्थ्यांचा हाही प्रश्न आहे की सर आमची जी कॅटेगरी आहे किंवा आम्ही ज्या समाजाचे किंवा ज्या घटकाचे आहे किंवा ज्या जातीचे आहोत त्या जातीसाठी कुठल्याही प्रकारचं आरक्षण असूनही आम्हाला जागा उपलब्ध नाहीत. पण त्यांनी त्या जाहिरातीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की वेळोवेळी त्यामध्ये बदल केला जाईल, तो सगळा अधिकार त्यांचा असेल. त्यामुळं तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही ज्या कॅटेगरीचे आहेत, ज्या समाजाचे आहेत किंवा जी कॅटेगरी तुम्हाला ज्या बिलॉंग करता तुम्ही त्या कॅटेगरीला, त्या कॅटेगरीत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्ही अपंग असाल तर अपंग कॅटेगरीमधून, तुम्ही माजी सैनिक असाल, महिला असाल किंवा ओबीसी असाल तर तुम्हाला ते सगळं नमूद करायचं आहे. जरीही तुम्हाला प्रत्यक्षदर्शी जागा दिसत नसल्या तर ह्या जागा वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं बऱ्याच वेळेस फॉर्म न भरणे यासारखी चुकी करू नका. त्याची फीस थोडी जास्त आहे. म्हणजे त्या सगळ्या स्ट्रक्चरला आपण जाऊयात पुढे नेमकं काय काय फीज आहेत. तर साधारणतः अभ्यास मंडळाच्या वतीने ही बॅच पण आहे. आदिवासी विभागातील चौकीदार या पदासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत 29 घटक जे आहेत त्या अंतर्गत नाही का हे भरायचे. तुमचा जो जॉब असणार आहे तो आश्रमशाळा आणि वसतिगृहासाठी संदर्भाने असणार आहे. आश्रमशाळा आणि वसतिगृह या ठिकाणी तुम्ही चौकीदार असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या पदासाठी साधारणतः काय अपेक्षित आहे तर ही आयबीपीएस पॅटर्न प्रमाणे ही परीक्षा होणार आहे. ऑनलाईन संगणक आधारात म्हणजे सीबीटी ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. त्यानंतर अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती केवळ ऑनलाईन आहे. त्यामुळे तुमच्यापैकी बरेच लोक जुने जाणते असतील, वय झालेलं असेल त्यांना त्यावेळेस जुन्या काळात पत्राने अर्ज पाठवावा लागायचा, टपालाने पत्र पाठवा, त्यापेक्षा ऑनलाईन अर्ज पद्धती आहे हेही लक्षात घ्या. निवड प्रक्रिया ही आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत ही होणार आहे. त्याचबरोबर भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व कार्यक्रम, बदल, सूचना त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध होत राहतील. तसेच उमेदवारांशी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करण्यात येणार नसून संकेतस्थळावरील सूचनांची दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे तुम्ही अशा अपेक्षा करू नका की आम्ही फॉर्म भरला आम्हाला त्यांचं काही मेल येईल. अर्ज काय आहे प्रणाली, परीक्षेचे वेळापत्रक काय आहे तर अजून त्यांनी वेळापत्रक डिक्लेअर केलं नाही. तारीख जी डिक्लेअर होणार आहे ती तुमच्या या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तत्पूर्वी तुम्ही आतापासून ती तयारी केली गेली पाहिजे. बेरोजगारीचा दर बघता हा जॉब देखील खूप चांगला आहे, खूप सॅटिस्फाय जॉब आहे. साधारणतः 15,000 ते 47,600 रुपयापर्यंत तुमचं पेमेंट स्केल आहे. S1 त्याची नाही का जर बघितलं तर पे स्केल जो आहे तो S1 आहे. ठीक आहे. साधारणतः 27 तारखेपर्यंत 27 एप्रिल पासून दुपारी 3 वाजेपासून तुम्हाला अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. तर ती साधारणतः 18 मे 2026 म्हणजेच रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता, त्याचं शुल्क भरू शकता. त्याचबरोबर हे परीक्षेची दिनांक सूचित केली जाईल कुठे तर त्यांच्या साईटवर कळवण्यात येईल. म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितले की ही जी जाहिरात आहे याची जाहिरातीनंतर तुम्हाला कळवण्यात येईल. त्याकरता भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व कार्यक्रम, बदल या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार करण्यात येणार नाही. ते त्यांच्या बाजूने सेफ आहे. अटी व पात्रता काय आहेत
जाणून घ्या, तुम्ही कुठल्या तरी कॅटेगरीचे आहात, कुठल्या तरी निवासस्थानामध्ये राहतात, तुम्ही कुठून तरी येत आहेत आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे, पण त्यांच्या पात्रता आणि अटी आणि शर्तीची पूर्तता केली नाही तर कदाचित तुम्ही भरलेला फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो, तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही. त्यामुळं काळजीपूर्वक हे लक्षात घ्या की नेमकी ही कशा पद्धतीची पात्रता आहे. पात्रता काय आहे? पहिला आहे रहिवास म्हणजेच आदिवास, राहतो त्या ठिकाण, त्याच्याबद्दलचं नाही का काय चर्चा केलेली आहे. त्यांनी सांगितलं की उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. जर तुम्हाला कुठलंही आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं अपेक्षित आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधी कायदा 1950च्या कलम 20 नुसार जे अर्थ आहे तोच त्यांनी इथे अपेक्षित घेतलेला आहे. दुसरा एक महत्वाची नाही का अट आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटक या बॉर्डर म्हणजे सीमेवर राहणारी जी गावं आहेत ती आहेत 865 गावांसाठी साधारणतः त्या तिथल्या लोकांना अर्ज करता येतो. त्यांनी काय सांगितले, शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक, त्यातही मराठी भाषिक अपेक्षित आहे, उमेदवार देखील सर्व अटी पूर्ण केल्यास अर्ज करू शकतील. त्यासाठी सक्षम प्राधिकरणाचा वास्तव्याचा दाखला अपेक्षित आहे. त्या 865 गावांच्या नोंदी तुम्हाला गॅझेटमध्ये मिळतील. ठीक आहे. वयोमर्यादा काय आहे तर साधारणतः 1 एप्रिल 2026 रोजी तुम्ही वय वर्ष खुल्या वर्गासाठी किमान 18 वर्ष, आणि हे 18 वर्ष हे सगळ्या कॅटेगरी करताय. मग तुम्ही खुला वर्गाचे असू द्या, अजा असू द्या, भजा असू द्या, इमव असू द्या, कोणी असू द्या, इतर मार्गास वगैरे असू द्या, कोणीही असला तुम्हाला किमान वय वर्ष जे आहे ते 18 आहे. आता कमाल जे असतं किंवा जास्तीत जास्त जे वय असतं ते त्याच्याकरता त्यांनी काही अटी ठेवलेल्या आहेत. साधारणतः जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 38 वर्षापर्यंत, म्हणजेच खुल्या वर्गाला 18 ते 38 वर्षांपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो. त्याचबरोबर मागासवर्गीय जर तुम्ही असाल आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असेल तर, जर तुम्ही क्रिमिलियर म्हणजेच उन्नत गटातील असाल तर नाही, अउन्नत गटांसाठी आहे तर त्याच्यासाठी 43 वर्षाचं वय आहे. क्रिमिलियर करता ही अट लागू नाही. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती ओबीसी घटकातला आहे, उदाहरणार्थ एखादा व्यक्ती मागासवर्गीय घटकातला ओबीसी घटकातला आहे आणि त्याच्याकडे अउन्नत गटाचं प्रमाणपत्र नाही, म्हणजे नॉन क्रिमिलियर नाही, अशा व्यक्तीचं वय हे 38 वर्षांपर्यंत असेल, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर दिव्यांग उमेदवार जे आहेत ते कमाल जे आहे त्यांना 45 वर्ष, 18 ते 45 वर्ष. त्याच्यानंतर खेळाडू मागासवर्गीय असेल तरी त्याला 43 वर्ष. माजी सैनिक सेवे इतका कालावधी प्लस, म्हणजे उदाहरणार्थ एखादा माजी सैनिक आहे त्याची सेवा झालेली आहे त्याच्यानंतरचं जे आहे त्याला 3 वर्ष ऍड करून साधारणतः 45 वर्षापर्यंत त्याला फॉर्म भरता येतो. अनाथ उमेदवार असतील त्यांना 43 वर्ष, आणि अंशकालीन कर्मचारी जर असतील, अंशकालीन कर्मचारी काय आहे तर ते त्यांना 55 वर्षापर्यंत साधारणतः फॉर्म भरण्याची मुभा आहे. शासनाने ती सवलत दिलेली आहे अंशकालीन उमेदवारांसाठी. ठीक आहे. विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आम्हाला ऍडजस्ट करून घ्या आणि पुढे घ्या, आमचं वय अजून 17 आहे 16 आहे, तरी पण ते जमणार नाही, तुम्हाला 18 वर्ष पूर्ण असावे लागतात. पुढे बघूयात. साधारणतः चौकीदाराची वेतन श्रेणी काय आहे, वेतन श्रेणीच्या संदर्भातली चर्चा आहे, आणि शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन काय असणं अपेक्षित आहे याच्यावर चर्चा आहे. चौकीदार याची वेतन श्रेणी S1 म्हणजेच 15,000 ते 47,600 रुपये इथपर्यंत तुमचं वेतन आहे, म्हणजे चांगला पगार आहे. ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच SSC म्हणजेच 10वी पास केलेली आहे, उत्तीर्ण केलेली आहे, अशा सदर पदाकरता दिनांक 1/4/2026 रोजी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. जर तुमची 10वी झाली असेल तर तुम्ही या परीक्षेसाठी पात्र आहात, हे लक्षात घ्या. पुढे बघा, महत्वाची सूचना, जाहिरातीतील अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीस पात्र असणार नाही. आता पुढचा त्यांचा टप्पा छान आहे की तुम्ही फक्त 10वी पास झालेला आहात, भारताचा महाराष्ट्राचा नागरिक आहात आणि तुमचं वय बसतंय म्हणून तुम्ही त्यासाठी पात्र असणार नाही. तर त्यांनी सांगितलं आरक्षणाचा दावा करण्यासाठी अर्जाच्या अंतिम तारखेपूर्वी वैध असणार. आता हा जो मुद्दा आहे की शिफारशीस पात्र असणार नाही, तर त्याच्याकरता त्यांनी स्पर्धा परीक्षा नावाची गोष्ट ठेवली आहे. ऑनलाईन कम्प्युटर बेस नावाची एक्झाम ते घेणार आहेत. IBPS ही जी काही संस्था आहे ती ही परीक्षा घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षेमध्ये अभ्यास करूनच ही परीक्षा उत्तीर्ण व्हायचं आहे. याकडं अत्यंत चांगल्या दृष्टिकोनातून बघा. बऱ्याच वेळेस जॉब थोडासा चौकीदाराचा आहे म्हणून अर्जांची संख्या कमी राहणार आहे, किंवा तथाकथित MPC करणारे, UPC करणारे किंवा या पदाला हलके समजणारे लोक फॉर्म भरणार नाहीत. त्या संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता. एक जॉब हाताशी असावा, कुठलाही असला तरी चालतो, रोजगार मिळावा ही रास्त अपेक्षा असते, त्याकरता ही तुम्ही फॉर्म भरला पाहिजेत. फीस थोडी जास्त आहे पण फॉर्म भरणं अनिवार्य आहे. आरक्षणाचा दावा करण्यासाठी अर्जाच्या अंतिम तारखेपूर्वीची वैध असणारे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना मूळ प्रवर्गाची माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
राखीव म्हणजेच खुला उमेदवारांकरता विहित वयोमर्यादा व इतर पात्रता निकष सर्व उमेदवारांना लागू असतील. इथे बघा, आरक्षणाचा दावा करण्यासाठी अर्जाच्या अंतिम तारखेपूर्वी वैध असणारे जे प्रमाणपत्र आहेत ते अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेस तुमच्याकडे प्रमाणपत्र नसतात, त्याकरता त्यांनी सूचना दिलेली आहे. निवड प्रक्रिया काय असणार आहे? परीक्षा पद्धतीतील निवड प्रक्रिया जी आहे ती काय असणार आहे? साधारणतः या पदासाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी हा जो आहे ज्याला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा पद्धती असणार आहे. परीक्षा राज्यातील जिल्ह्यांच्या मुख्यालयी घेण्यात येईल. म्हणजेच तुम्हाला राज्यातील जे काही मुख्यालयाचे ठिकाण आहे म्हणजे जिल्ह्याचं जे ठिकाण आहे तिथे गेलं जाईल. संगणक आधारित परीक्षेत साधारणतः कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची निवड केली जाईल. म्हणजे तुम्हाला इथे जे काही गुणवत्ता आहे त्यानुसार तुमची निवड होईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी किमान उमेदवाराने 45% गुण घेणे अपेक्षित आहे. जर तुम्ही किती मार्क पडले, का तुम्ही बाद झालात किंवा तुमचे मार्क किती आहेत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला मिनिमम 45% गुण घेणे इथे अपेक्षित आहे. ठीक आहे, पॅटर्न बघूयात काय आहे. पदनाम आहे चौकीदार, एकूण गुण आहे तुमचे 200. त्यानंतर 50 आहे मराठीसाठी, 50 आहे इंग्रजीसाठी, 50 गुण आहे तुमचे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच मॅथ आणि रिझनिंग साठी 50-50 गुणांचं आहे. साधारणतः याचं कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर हे साधारणतः 200 गुणांचं आहे. मग वेळ किती दिलेला आहे त्यांनी, तर वेळ 120 मिनिटं म्हणजेच 2 तास वेळ तुम्हाला दिलेला आहे. प्रत्येक प्रश्नास 2 गुण आहेत, त्याच्यामुळे मल्टिपल चॉईस प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे पूर्ण पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. ठीक आहे, पुढे बघा. केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात असेल. परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे उपलब्ध करून दिले जातील. आता गुणदानाची काय पद्धत आहे ती बघूया. गुणदानाची पद्धत आहे वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये प्रत्येक उमेदवाराने अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेतली जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट, एक पेक्षा जास्त सत्रामध्ये घेण्यात आलेले असल्यास समजा विद्यार्थी संख्या जास्त झाली आणि त्यांचे सत्र जर बदलले तर विविध सत्रामधील काठिण्य पातळी विचारात घेऊन गुण समायोजित करून समतुल्य करण्यात येतील. म्हणजेच वेगवेगळ्या परीक्षा पद्धतीमध्ये त्या ज्या आहेत त्या घेऊन त्याच्या पद्धतीने ते घेतील. तर ठीक आहे, समान गुण मिळाल्यास प्राधान्याने शासन निर्णय आणि समान निर्णय याच्या पद्धतीने असतील. समान गुण मिळाले त्यांच्या काही अटी असतील. त्याच्यानंतर विभाग उमेदवारांच्या उत्तरांचे विश्लेषण करून एकमेकांसोबत उत्तरे वाटप शेअर केल्याचे आढळल्यास उमेदवाराची जे काही अधिकार राखून ठेवलेले ते रद्द केले जातील. बघा, परीक्षा शुल्क पण लक्षात आहे, तो लक्षात घ्या. मागासवर्गांसाठी साधारणतः अमागासवर्गांसाठी साधारणतः 1000 रुपये आहे आणि तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे असाल, अनाथ असाल, दिव्यांग असाल, फक्त माझे सैनिक सोडले तर सगळ्यांसाठी 900 रुपये फीज आहे. मग तुम्ही महिला असूया काही असलं तरीही तुम्हाला 900 रुपये फीज भरावी लागणार आहे. माझे सैनिक आणि दिव्यांग माझे सैनिक यांच्यासाठी मोफत असणारे कोणतेही शुल्क नसेल. ठीक आहे, परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल आहे. तुम्हाला असा साक्षात्कार झाला कुठल्याही टप्प्यावर की बाबा मला ही परीक्षा द्यायची नाही आणि माझी परीक्षा फी परत द्या, तर ती तिथे जमणार नाही. तुम्हाला फी भरलेली कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही अवस्थेत ती परत मिळणार नाही. अर्ज चुकीचे, परीक्षेस उपस्थित न राहणे किंवा इतर कोणत्याही कारणास्तव शुल्क परत जाणार नाही. उमेदवाराने भरणा केलेली परीक्षा शुल्क हे कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, तुमच्या लक्षात असला पाहिजे. शुल्क भरण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड कुठल्याही कार्डचा वापर करू शकता. बघा, आरक्षणाचे धोरण काय काय आहेत. खेळाडूचं आरक्षण आहे. शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी आरक्षण सक्षम प्राधिकरणाने प्रावीण्य प्रमाणपत्र अंतिम तारखेपूर्वीचे असणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्र संबंधित उपसंचालक कार्यकालाकडे पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. तुम्हाला असेल तुमच्याकडे, जर तुम्ही खेळाडू असाल, स्पोर्टमॅन असाल तर तुमचं प्रमाणपत्र हे तारखेपूर्वीचं असावं आणि ते त्यांच्या कार्यालयाकडे म्हणजे उपसंचालक कार्यालयाकडे पाठवलं गेलं पाहिजे. दिव्यांगाचं जे प्रमाणपत्र आहे, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार 40% दिव्यांगत्व असलेले उमेदवार पात्र आहेत. मग त्याला SADM किंवा त्या वेबसाईटद्वारे नियुक्त केलेल्या प्रमाणपत्र अनिवार्य आहे. दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार शिफारस केल्या जाईल. अनाथांचं आरक्षण काय सांगतं ते, महिला बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार महिला व बाल विकास विभागातील सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणपत्र अनिवार्य आहे. नियुक्तीनंतर 6 महिन्यात आयुक्त किंवा महिला बाल विकास यांच्याकडून ती पडताळणी केल्या जाईल. जर तुमच्याकडे नसेल तर असेल तरीही ती पडताळणी केली जाईल. माजी सैनिक 15% आरक्षित नाही का पदांपैकी युद्ध सेवेत दिव्यांगत्व आले असलेल्या माजी सैनिकांना प्राधान्य. मृत्यू किंवा अपंग असलेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ आणि माजी सैनिक बोर्डात त्याची नोंदणी आवश्यक असणे अपेक्षित आहे. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त
सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय असून सक्षम अधिकाऱ्याने मूळ प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी वेळी सादर करणे बंधनकारक. पडताळणी अंतिम प्राप्त अहवालांच्या आधारे नियुक्ती असेल. आणि पदवीधर आणि अंशकालीन कर्मचारी शासकीय कार्यालयात 3 वर्षापर्यंत मानधनावर काम केलेले उमेदवारांसाठी रोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंद असणे आवश्यक आहे. सेवा योजना कार्यालय मूळ प्रमाणपत्र व तहसीलदार प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे, त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. पुढचं एक बघूयात. परीक्षा केंद्रावर सूचना आहे. परीक्षा केंद्र महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी होईल. उमेदवारात एकदा केलेली परीक्षा निवड अंतिम असेल. परीक्षा केंद्र जेव्हा तुम्ही जे निवडता तेच तुमचं अंतिम असेल. केंद्र, स्थान, तारीख, वेळ बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल की मला आज नाही का लग्न आहे आमच्या घरी आणि मला सुट्टी पाहिजे, तर तसं कुठल्याही प्रकारचा बदल तिथे होणार नाही. उमेदवारांना स्वखर्चाने आणि स्वजबाबदारीने परीक्षेत उपस्थित राहावे. तुम्हाला असं वाटू नये की बाबा मी फॉर्म भरलाय तर आदिवासी विभाग तुम्हाला गाडी पाठवत आणि परीक्षेसाठी घेऊन येईल, तर अजिबात नाही. तो तुमचा स्वखर्चाने तुम्ही केला पाहिजे. परीक्षेच्या वेळी मोबाईल, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणे वापरण्यास सक्त मनाई आहे. परीक्षेस किमान 1 तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर प्रवेश पत्रासह वैध फोटो, ओळखपत्र, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, आधार कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल सादर करणे आवश्यक आहे. रेशन कार्ड आणि तात्पुरतं वाहन परवाना ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारल्या जाणार नाही, हे एक लक्षात घ्या. नाही तुम्ही कोणाचं तरी राशन कार्ड घेऊन असाल तर तो आणू नका. दिव्यांग उमेदवारासाठी काय सूचना आहेत, तर लेखनिक जो आहे तुम्हाला जो नाही का तुम्हाला स्क्राईब जो लागतोय, तर तो दृष्टीहीन किंवा लेखन गतीवर प्रतिकूल परिणाम करत असलेले उमेदवार स्वखर्चाने लेखनिक ठेवू शकतात. त्यासाठी जे काही विभाग आहे तो कुठल्याही प्रकारचा खर्च करणार नाही. लेखनिक त्याच्या परीक्षेचा उमेदवार नसावा, त्याच परीक्षेचा उमेदवार लेखनिक नसला पाहिजे. अर्जात लेखनिक वापरण्याचे नमूद करणे बंधनकारक आहे. अतिरिक्त वेळ लेखनिक वापरणाऱ्या साधारणतः 20 मिनिटं वेळ मिळतो, कुठलाही असू द्या. मग दिव्यांग असू द्या, मेंदू पक्षघात असू द्या, दृष्टीहीन असू द्या किंवा ज्या अपंग कॅटेगरीमध्ये येणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी 20 मिनिटं हा वेळ तासाप्रमाणे, म्हणजे प्रति तास 20 मिनिटं, म्हणजे 2 तासाला तुम्हाला 40 मिनिटं एक्स्ट्रा मिळतील. ठीक आहे. लेखनिक स्वतःहून उत्तरे दिल्यास उमेदवारी रद्द केल्या जाईल. म्हणजे लेखनिकांनी स्वतःहून उत्तरे न देता तुम्ही त्याला सांगितलं गेलं पाहिजे. अर्जात लेखनिक नमूद नसल्यास नंतरची विनंती स्वीकारल्या जाणार नाही. ठीक आहे. काय आहे अन्य महत्वाच्या त्रुटीगिरी करू नका. परीक्षा हॉलमध्ये गैरवर्तन आणि परीक्षेत निकाल लीक करू नका. मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरू नका. चुकीची आणि खोटी माहिती सादर करू नका. ठीक आहे. अभ्यास मंडळाच्या वतीने हा जो काही पॅटर्न आहे त्यामध्ये अनुभवी शिक्षक आहे, सविस्तर अभ्यासक्रम साहित्य तुम्हाला उपलब्ध होणार आहे, नियमित टेस्ट सिरीज आहे आणि वैयक्तिक मार्गदर्शन आहे. साधारणतः अभ्यास मंडळाच्या ऍपवर ही बॅच उपलब्ध आहे. तुम्ही ती जॉईन करू शकता. अत्यंत नाममात्र फी आहे. तुम्ही पास होणं ही रास्त अपेक्षा आहे. धन्यवाद.